नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आलेलो आहोत चिंचवडमध्येच, याच जुन्या मुंबई पुणे हायवेवरती. आणि याच लोकेशनवरती आणखी एक जवळच असणारा नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत, जो अगदी मेट्रो स्टेशनच्या समोर आहे. इथे मागे दिसतंय हे काम चालू आहे. आणि कधी जर आलात तर ही समोर असणारी हनुमानाची मूर्ती सुद्धा तुम्ही इथे बघितली असेल. ही पण इथून अगदी 5 मिनिटाच्या डिस्टन्स वरती चिंचवडचं स्टेशन सुद्धा आहे. आणि प्रोजेक्ट तर असा जबरदस्त आहे जिथे तुम्हाला 3 and 4 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट्स मिळणार आहेत. आणि त्यात सुद्धा तुम्हाला जबरदस्त अशी व्हॅल्यू फॉर मनी प्राइसिंग आणि एक ऑफर सुद्धा. मग चला अनुभवूया. हा 3 एकरचा प्रोजेक्ट असणार आहे, जिथे 33 मजली हाय राईज स्कायस्क्रेपर्स आहेत. आता हे बघून लक्झुरियस वाटतंय, तर विचार करा इथला 4 बेड प्रायव्हेट अपार्टमेंट बघून किती लक्झुरियस वाटेल, जिथे कुठलीही वॉल शेअरिंग नाही, अर्थात कॉमन वॉल्स नाहीयेत. आणि तिन्ही बाजूने ओपन, पर फ्लोर 4 फ्लॅट्स, 4 लिफ्ट्स. याला मग का आपण प्रायव्हेट अपार्टमेंट्स नाही म्हणायचं. पण हे सगळं बघून तुम्हाला वाटेल की प्राइसिंग वगैरे फार जास्त असेल. काळजी करायची गरज नाही. प्राइसिंग व्हॅल्यू फॉर मनी शेवटी तुम्हाला बघायला मिळणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा. इथे नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा 3 BHK and 4 BHK अपार्टमेंट्स आहेत. जर आपण इथलं बाहेरचं बघायला जाऊ तर सेम ॲज इट इज असा तुम्हाला दरवाजा सेम अशा टेक्स्चरमध्ये मिळून जातो. सिक्युरिटीसाठी व्हिडिओ डोअरबेल आणि डिजिटल डोअर लॉक सुद्धा देण्यात आलेलं आहे. पण खरी मजा इथला लिव्हिंग एरिया बघून येईल. चला बघूया. आणि बघताय आत येताच जेवणात लोणचं असल्यावर जशी चव किंवा मजा येते ना, अगदी तशाच प्रकारे लॉबी असल्यानंतर येणारी मजा या घरामध्ये मिळून जाते. आणि म्हटलं होतं ना, लिव्हिंग एरिया खराच जबरदस्त असणार आहे, जिथे तुम्हाला अगदी 26 बाय 15 फुटांचा लिव्हिंग एरिया मिळून जातो. म्हणजे अगदी फंक्शन हॉल म्हटलं तरी हरकत नाही. आणि बाहेरचा व्ह्यू माहितीये, तो सुद्धा एकदम जबरदस्त. पण तो कुठे बघणार? अर्थात इथल्या या स्कायडेक मधून. आणि नेमकी काय गोष्ट ही मला माहित नाही, पण असं बाल्कनीमध्ये, अर्थात याला स्कायडेक म्हणूया आपण, स्कायडेकमध्ये आल्यानंतर ना मला एक वेगळीच ऊर्जा येऊन जाते. कारण बाहेरून येणारी फ्रेश हवा, सूर्यप्रकाश आणि व्ह्यूज सुद्धा दिसतात. अर्थात उंची ज्यावेळेस असते त्यावेळेस आपल्याला सगळं काही छान दिसायला लागतं उंचावरून, नाही का? आणि असं स्कायडेक असल्यावर तर वेगळीच मजा आहे. आता आपण आलोत तर लिव्हिंग एरियामधून, पण तुम्हाला काय वाटतं या बाजूला नेमकं काय तरी असेल बरं? काय म्हणजे काय? मगाशी मी सांगितलं नाही तुम्हाला, पण आता आज जाऊनच दाखवतो. तर या बाजूला तुमची गेस्ट बेडरूम आहे. मगाशी मी मुद्दामच नाही सांगितलं, म्हटलं आता दाखवणारच आहोत आपण. आणि थोडंसं काहीतरी सरप्राईज ठेवूया. तर स्पेशियस आहे ना, म्हणजे अर्थात तुम्ही या बेडरूमला गेस्ट बेडरूम सुद्धा म्हणू शकता, किंवा आपण पहिली मास्टर बेडरूम म्हणूया. कारण इथे सगळ्याच मास्टर बेडरूम्स आहे. एव्हरी बेडरूम हॅज अ अटॅच्ड वॉशरूम. बघा ना, इथे सुद्धा तुम्हाला अटॅच्ड वॉशरूम मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा आपण या तुमच्या एंट्रन्स लॉबीमध्ये आलेलो आहोत. असं सुंदर काही तुम्ही एंट्रन्स डिझाईन करू शकता. इवन जर बघायला जाऊ तर डायनिंग एरिया सुद्धा इथे आपल्याला सेपरेट मिळणार आहे. आणि किती मोठा डायनिंग टेबल डिझाईन केलं बघितलात का? आणि अजून एक गोष्ट, ही जी तुम्हाला संपूर्ण घरामध्ये दिसणारी फॉल सिलिंग आहे ना, ही सुद्धा तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे, पण ती एक ऑफरमध्ये. आणि त्याच सोबत मागे दिसणारं हे किचन सुद्धा तुम्हाला ॲज इट इज डन अप मिळणार आहे. ते सुद्धा एका ऑफरमध्येच आहे. आणि ती ऑफर आपण शेवटी जाणणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. किचन किती सुंदर दिलेलं आहे बघा. तुम्हाला इथे एल शेपमध्ये हा क्वार्ट्सचा अगदी टेक्स्चर्ड असा किचन प्लॅटफॉर्म मिळून जातो. असेच सगळे कॅबिनेट्स वगैरे, हे सगळं किती भारी दिसेल. आणि एल शेपमध्ये असून सुद्धा प्रत्येक, म्हणजे फ्रीजपासून ते अगदी तुमच्या वॉशिंग मशीनपर्यंत प्रॉपर जागा आहे. इथे तुम्हाला एक सिंक आहे, इथे वॉशिंग मशीनसाठी जागा. ही जी फुल लेंथ विंडो आहे ती अगदी ओपन टू स्काय असणार आहे. डक्टमध्ये ओपन नाही होणार, त्यामुळे खूप छान व्हेंटिलेशन. 3 साइडेड ओपन फ्लॅट्स आहेत ना. आणि या बाजूला आणखी एक प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळून जातो, ज्यामुळे तुम्हाला इथे सुद्धा तुमचं डिशवॉशर किंवा मग हाऊस हेल्प इथे तुमचे काम करू शकतात. भारी आहे ना हे सगळं? मग काय म्हणताय, 4 BHK बटरफ्लाय लेआउटमध्ये कसा असतो, किंवा वॉल शेअरिंग आहे की नाही, म्हणजे कॉमन वॉल्स, हे सगळं बघायचं आहे ना. त्यासाठी तुम्हाला युनिट प्लॅन्स बघायचे आहेत ना. मग ते जर बघायचे असतील आणि त्याचबरोबर तुम्हाला फ्लोअर प्लॅन्स हवे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी कनेक्ट व्हा. आणि हो,
हा स्क्रीनवरती पण नंबर आहे, टायटलमध्ये सुद्धा आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे 8282827441 या आमच्या नंबरवरती कॉल करून आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी बोला आणि प्रॉपर्टीची सगळी माहिती आत्ताच जाणून घ्या. कारण चिंचवडमध्ये असा चान्स कधी मिळेल काहीच सांगता येत नाही. बरं चला, आता चान्स मिळालाय तुमची कॉमन बेडरूम बघायचा. मला तर नेहमी या अशा सेंटरमध्ये अर्थात नॉर्थ ईस्ट साईडला अशा वास्तूनुसार असणाऱ्या बेडरूमला किड्स बेडरूमच म्हणावं असं वाटतं. कारण मुलांसाठी वास्तूनुसार ते सर्व काही योग्य असतं. हे संपूर्ण घर सुद्धा वास्तूनुसारच आहे. पण तुम्ही बघा ना, ही तुमची कॉमन बेडरूम किती स्पेशियस आहे. आणि इथे सुद्धा तुम्हाला अशा वस्तू ठेवता येऊ शकतात, हॉबी रूम करू शकता. इथे तशी गॉल्फ किट ठेवलेली आहे. म्हणजे प्रीमियम लोकांच्या गोष्टी अशा प्रीमियम घरात असतात. किती भारी वाटते एवढा जास्त स्पेस. पण एक मी तुम्हाला माझ्या मनातली खरी गोष्ट सांगतो. आमच्या घरात ना अशी जी एखादी बेडरूम असते, ती बेडरूम आम्हाला तेव्हा लक्षात येते, तिथला जो वापर आहे तो तेव्हा करतो जेव्हा गौरी गणपती घरी येतात, किंवा तो जो महालक्ष्म्यांचा साज असतो, आपण गौरींना घरात विराजमान करतो, तेव्हा एक सुंदर असं मखर, तिथलं इंटेरियर, तिथे आपण करणारं डेकोरेशन, डिझायनिंग, या सर्वच गोष्टी तेवढे सगळे तल्लीन असतात की अशी एक सेपरेट जागा मिळाली म्हणजे आपला सण अगदी प्रॉपर साजरा होऊ शकतो. मला तरी ते लक्षात आलंय. तुम्ही सांगा इथे तुम्ही काय करू शकाल आणि तुम्हाला काय करायची इच्छा आहे. मी म्हटलं तसं प्रत्येक बेडरूमला अटॅच्ड वॉशरूम आहेत, ते सुद्धा वेगळ्या थीमचं. एक फुल लेंथ विंडो सुद्धा आहे, 3 साइडेड ओपन, प्रॉपर व्हेंटिलेशन. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मायवन कन्स्ट्रक्शनची बिल्डिंग असणार आहे. 33 मजली टावर तर मायवनच आहे, पण काही अशा ज्या वॉल्स आहेत ना, या आपल्याला हायब्रिड मिळून जातात. अर्थात या आपल्याला ब्रिक वॉल मिळतात. सो तुम्ही रिमूव्ह करू शकता किंवा इथे ॲड करू शकता. म्हणजे तुम्हाला जसं यूज करायचं आहे तसं यूज करता येईल, इन्क्लूड करता येईल आणि तुमच्या मनासारखं डिझायनिंग करता येणार आहे. आता इकडे या, इथे तुम्हाला हे कॉमन वॉशरूम नाही बरं का, तर पावडर रूम मिळणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतंय की ही तुमची जी चौथी बेडरूम आहे, अर्थात प्रीमियम अशी मास्टर ब्लास्टर बेडरूम आहे ना, ती अगोदर बघूया. पण नको, काही गोष्टींसाठी आपण थोडंसं ठेवूया ना सस्पेन्स. हां, पण स्किप करायचा नाही हा व्हिडिओ. ही बेडरूम बघू, मगच ती बघा, तेव्हा तुम्हाला सुद्धा मजा येईल. आणि नंबर्स तर दिलेलेच आहेत, कॉल सुद्धा करू शकता. बरं चला, आता बेडरूम बघू. आणि मला या गोष्टीची चांगली कल्पना आहे की तुम्ही म्हणत असाल कार्पेट एरिया काय सांगा, प्राइस काय सांगा, आणखी काय डिटेल्स मिळतील. सगळे मिळतीलच तुम्हाला, पण अगोदर घर तरी अनुभवू. म्हणजे ही तुमची तिसरी बेडरूम आहे, पण स्टील इट इज व्हेरी स्पेशियस. वुडन फ्लोरिंग तुमच्या प्रत्येक मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आणखी थोडासा लक्झुरियस आणि प्रीमियम फील तुम्हाला इथे येऊन जाईल. या बाजूला याल आणि बघाल तर आणखी एक वॉशरूम तुम्हाला इथे मिळालेलं आहे. आणि सगळेच जर तुम्ही बघाल तर अप्रतिम. हे वॉशरूम सुद्धा विथ मिरर, विथ कॅबिनेट्स अँड प्लॅटफॉर्म ॲज इट इज तुम्हाला मिळणार आहे. ते सुद्धा एका ऑफरमध्ये. आणि ती ऑफर कुठली ही शेवटी जाणूया. पण बघा, इथे एल शेपमध्ये तुम्हाला विंडो मिळून जाते. त्यामुळे कसले भारी पॅनोरॉमिक व्ह्यूज आहेत. बाल्कनीची गरजच नाही हो, कारण अगदी भारी वाटेल या बेडवरती आराम करत करत तुम्हाला बाहेरचे व्ह्यूज बघण्यासाठी. आणि क्रॉस व्हेंटिलेशन हवा तर असणारच आहे, कारण अगदी घरच 3 साइडेड ओपन आहे. बरं चला, आता बाल्कनीवाली बेडरूम बघूया, वॉक इन वॉटरवाली बेडरूम बघूया. आणि तिथे नेमकं अजून काय असं सिक्रेट आहे आणि इंटरेस्टिंग आहे बघण्यासाठी, ते सुद्धा बघूया. आता चला. आता मला बघून तुम्हाला वाटत असेल ना, आमच्यापेक्षा तर हाच माणूस जास्त एक्सायटेड दिसतोय या घरातल्या गोष्टी दाखवण्यासाठी. ही एकच गोष्ट नाही बरं का, अशा भरपूर गोष्टी आहेत. आता दरवाजाच्या मागे असं एखादं कबर्ड किंवा शेल्फ डिझाईन केलं ना, तर मी तर इथे माझ्या स्नीकर्सचं कलेक्शन ठेवेल. म्हणजे एवढे जास्त नाही आहेत, पण जेवढे आहेत तेवढे ठेवण्यासाठी प्रॉपर जागा आहे. आणि जरा बेडरूमकडे जर आपण बघितलं तर मास्टर बेडरूम यालाच म्हणतात ना. क्या बात आहे. एक सुंदर असं शँडलर, प्रॉपर असं बॅकग्राऊंड, एकदम कम्फर्टेबल असा बेड, वुडन फ्लोरिंग तुम्हाला इथे सुद्धा मिळणार आहे. आणि हो, ते जे सरप्राईज दाखवायचं आहे ना तुम्हाला, तर चला आत्ताच दाखवून देतो. जास्त वेट करायला नको ना. तुम्ही म्हणाल की काहीतरी दाखवायचं म्हणून उगाच थांबवून ठेवताय, पण नाही. ॲक्च्युली दिस इज दिस सरप्राईज. अँड कम इनसाइड, लुक ॲट दिस ब्युटिफुल वॉकिंग वॉर्डरोब स्पेस. किती भारी दिसतोय. मला प्रत्यक्षच एवढं आवडलं ना. मी नेहमीच तुम्हाला बाहेर थांबून वॉशरूम्स दाखवतो, पण आता माझी इच्छा आहे की तुम्ही आत यावं आणि आत येऊन हे सर्व काही एक्सपिरियन्स करावं. वाव. तुम्हाला माहिती आहे का,
अशा थीममध्ये वॉशरूम्स फक्त बाहेरच्या देशात किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण ॲक्च्युअलमध्ये तुमच्या घरात जेव्हा हिज अँड हर कॉन्सेप्टमध्ये असं वॉशरूम असेल तेव्हा किती भारी वाटेल ना. बघा ना, अगदी एवढा मोठा प्लॅटफॉर्म, हे असे हिडन ट्रॅप असणारे तुमचे जे सिंक आहेत, बेसिन्स आहेत, त्याचबरोबर रोज गोल्ड प्लेटेड इथे तुमचं सगळे काही CB सॅनिटरी फिटिंग्स, एवढा मोठा मिरर सुद्धा. आणि जर मी म्हटलं की हे जे तुम्ही बघताय हे वॉशरूम तुम्हाला सगळं काही ॲज इट इज मिळणार आहे, तर हो, अर्थात हे सुद्धा ऑफरमध्येच मिळणार आहे. तीच ऑफर आहे जी तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे. किती सुंदर अशा ब्लॅक कलरमध्ये वॉशरूम आहे, पूर्ण एकदम भारी फील. इथले फिटिंग्स बघितल्यानंतर तर मला असं वाटतंय की कदाचित घरात अशाच फिटिंग्स असायला हव्यात. सगळ्याच थीम्स, डिझाईन, सर्व काही गोष्टी एवढ्या भारी आहेत की मला वाटतंय की मीच प्रत्यक्ष इथे राहायला येऊ की काय, कारण आहेच तेवढं भारी. आणि हो, मास्टर बेडरूम आहे तर अर्थात आणखी एक बाल्कनी या बाजूला असलीच पाहिजे. चला बघूया. अरे वा, ही बाल्कनी सुद्धा मोठी आहे हो. म्हणजे अर्थात 2 जणांच्या मस्त चेअर्स, एक कॉफी टेबल बसून इथे तुम्ही आरामात चिल करू शकता. मला तरी नेहमी ऑफिसवरून आल्यानंतर ना बाल्कनीमध्ये येऊन इथल्या बाहेरच्या फ्रेश हवेची मजा घ्यायला खूप जास्त आवडतं. सेरेन व्ह्यूज बघायला आवडतात. मला जरा शांत वाटतं. आणि खरंच हे संपूर्ण घरसुद्धा मला फार जास्त आवडलं आहे. किती भारी आहे ना हे सगळं. आता हे सर्वच बघून तुम्हाला असं वाटत असेल की आणखी काय बघायचं राहिलंय का? अहो, एवढं सगळं बघून अर्थात तुम्हाला एक ऑफर देणं माझं काम आहे. आणि मगाचपासून सांगतोय ऑफर तर चला सांगतो. आता तुम्ही हे संपूर्ण घर बघितलं, हे बघितलं, ते बघितलं, वॉक इन वॉटर, फॉल सिलिंग, किचन, लिव्हिंग एरिया, साईजेस, सगळं काही. मग इथे तुमचा एक फायदा आहे माहिती आहे का? तुम्ही घरी बसून जर हा व्हिडिओ बघताय आणि इथे प्रत्यक्ष येऊन सगळी माहिती घेऊन जर स्पॉट बुकिंग करताय ना, मी जेवढ्या गोष्टी तुम्हाला एक ऑफरमध्ये आहेत म्हटलं त्या सगळ्या तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे किती भारी ना. स्पॉट बुकिंगमध्ये एवढा जास्त फायदा. आता किंमत तर मी नाही सांगू शकत, पण हां, खूप इम्पॉर्टंट आहेत. आपल्याला घरात जर वॉशरूम्स, फॉल सिलिंग, किचन सगळ्या डनअप मिळत असेल तर मग काय, हे सगळं फर्निचर तर आपण कधीही घेऊ शकतो. बरं चला, हा तर भाग झाला आता तुम्हाला मिळणाऱ्या ऑफरचा. पण तुम्ही म्हणाल प्राइस काय, कार्पेट काय, तर आत्ता जो आपण हा 4 BHK बघतोय ना, हा 4 BHK आपल्याला 1724 स्क्वेअर फीटचा मिळणार आहे. म्हणजे विचार करा किती जास्त स्पेशियस आहे. आणि त्यात तुम्हाला एक्सक्लुझिव्ह 4 BHKचा टावर, म्हणजे एकदम एक्झिक्युटिव्ह लिव्हिंगचा फील आहे. 3 BHK मध्ये सुद्धा एक्सक्लुझिव्ह टावर, त्यात सुद्धा तुम्हाला 1265 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया आणि 957 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया. तुम्ही म्हणाल एवढं सगळं लक्झुरियस दिसतंय, मग किंमत किती असेल? तर बघा, इथे 3 BHKची जी प्राइसिंग सुरू होऊन जाते ती 1,40,00,000 रुपये ऑल इन्क्लुझिव्ह पासून असणार आहे. विश्वास नाही होत ना? जुना मुंबई पुणे हायवे, चिंचवड सारखं लोकेशन, मेट्रो स्टेशनच्या समोर एवढा हाय राईज टावर, एवढे सगळे अमेनिटीज, असलं भारी प्रोजेक्ट, आणि त्यात ही प्राइसिंग. अर्थात हीच प्राइसिंग असणार आहे. मग त्यामुळेच लवकर व्हिजिटला या. आणि हो, जर तुम्हाला 4 BHKची सुद्धा प्राइसिंग जाणून घ्यायची असेल, अजून डिटेल्स हवे असतील, तर स्क्रीनवरती नंबर दिलेलाच आहे. या नंबरवरती कॉल करा. आम्ही नक्कीच तुम्हाला सर्व प्रकारची माहिती देऊ. कॅब फॅसिलिटी फ्री आहे, त्यामुळे लवकर व्हिजिटला या. हा प्रत्यक्ष येऊन प्रोजेक्ट अनुभवा आणि घरूनच विचार करून या की तुम्हाला इथे येऊन स्पॉट बुकिंगची ऑफर मिळवायची आहे. मग आवडलं ना हे सगळं? लगेच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या आणि आपल्या या गेट सेट ॲसेट मराठी चॅनलला सबस्क्राईब करत जा, कारण असे प्रोजेक्ट, असे ऑफर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच राहू. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.